नमस्कार मित्रांनो, कडक ऊन, निळाशार समुद्र आणि सोबतील आपली लाडकी बाईक. आज आपण निघालो आहोत कोकणच्या त्या किनाऱ्यावर, जिथे लाटांशी गप्पा मारताना वेळ कसा जातो कळतच नाही. हो, आज आपली सफारी आहे मालवण. मालवण म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो तारकर्लीचा पांढरा शुभ्र किनारा. पण आजची ही राईड फक्त एका बीच पुरती मर्यादित नाहीये. आज आपण आपल्या टू व्हीलर वरून शोधणार आहोत मालवणचे ते कोपरे, जे कदाचित तुम्ही कधीच पाहिले नसतील. तारकर्लीच्या गजबजाटातून पुढे निघालो की लागते ते निसर्गाचे वरदान म्हणजे देवबाग. एका बाजूला कर्ली नदी आणि दुसऱ्या बाजूला अथांग समुद्र, याचा तो मनमोहक संगम. इथे आल्यावर असं वाटतं की देवाने हे गाव खरोखरच आरामात बसून घडवलंय. मित्रांनो, पहिल्या भागात मुंबई ते कोल्हापूर प्रवास वर्णनासोबत कोल्हापूरचे सुप्रसिद्ध मंदिर एक्सप्लोर करत आम्ही आचरा आलो आणि या भागात संपूर्ण मालवण एक्सप्लोर करणार आहोत. तर मग तयार आहात ना? चला तर मग सुरू करूया आपली मालवण डायरीज. शेवटपर्यंत सोबत राहा, कारण या प्रवासात खूप काही खास आहे. शिव सकाळ मित्रांनो, आम्ही रात्री काल लेट झालो, आचऱ्याला पोचायला वेळ झाला, त्यामुळे मी रात्री तुम्हाला कळू शकलो नाही की कुठे आलो आहे. आम्ही आलो इथे आचऱ्याला. आचऱ्याच्या इथून 1 किलोमीटरवरती हे गाव आहे. हे तुम्ही मागे पाहू शकता. हे मित्राचं घर आहे. त्यांनी संपूर्ण घराची चावी आमच्याकडे दिली. म्हणाला की तुम्ही इथे राहा, तुम्ही घर पाहू शकता. 5 स्टारच्या वरचं आहे. नेचर लव्हरला नक्कीच आवडेल. तुम्हाला एकदा घर दाखवतो. कोकणची माणसं साधी गोळी, त्यामुळेच म्हणतात. हे पहा, इथे आम्ही आता हा हौद, छोटासा स्विमिंग टँक आहे हा. या हौदात पाणी टाकणार आहे, थोडा उशिराने चालू करणार आहे हा हौद. आणि हे नारळाची बाग आहे मागे. तुम्हाला घर आणि घराचा आसपासचा एरिया दाखवतो. चला तुम्हाला दाखवतो मी. इथे मागे विहीर आहे, एकदम जबरदस्त. अरे बाप रे, किती खोले. अण्णा नायकाची विहीर अशी वाटते ही, कारण की आसपास बघा कोणी नाही, आम्हीच फक्त. आणि आमचा वाडा अण्णा नायकाचा तुम्ही पाहू शकता. आंब्याला मोहर आलाय. हे चिक्कूचं झाड आहे, चिक्कू आलेत. तर मित्रांनो, आम्ही आचऱ्यावर निघालोय तारकर्लीला. तारकर्ली बीच आमच्यापासून 16 किलोमीटर वरती आहे, 16 ते 17 किलोमीटर. तर आज तारकर्ली स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी सर्व करणार आहे आम्ही बीचवरती. तर चला तर जाऊयात आपण. ते पाहू शकता तुम्ही, आचऱ्याहून निघताच आम्हाला एक 5 मिनिटावरती हे दृश्य पाहायला मिळालं. पहा ही नदी. सागराला मिळालेली आहे गाडी, म्हणू शकता तुम्ही. फायनली आम्ही जवळपास पोहोचलोय. हे पाहू शकता, हा बोर्ड आहे तारकर्ली. तुम्हाला इथे दिसेल. राईट दाखवतोय आणि आमच्या मॅपमध्ये जे आहे लेफ्ट दाखवतोय. कन्फ्युजन आहे, आम्ही विचारू. इथे शॉप्स आहेत, पुढे विचारतो आम्ही. तारकर्ली देवबाग राईट आहे बघ, इथं बोर्ड लावलाय. हे बघा, हा तारकर्ली देवबाग राईटच आहे. एकदा विचारून कन्फर्म करू आम्ही. बरं का बघ, तिथे लावलंय बघ. चला जाऊयात तर. हां जाऊया चला. तर मित्रांनो, इथे येत असाल, मॅपच्या भरोशावर जास्त राहू नका. इथे लोकल लोकांना विचारा, इथे नेव्हिगेशन आहेत, ते फॉलो करा. फक्त हे मालवण बस स्थानक आहे तारकर्ली बीचकडे जाताना. म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्टने जर येत असाल तर हे मालवण बस स्थानक हे बेटर राहील. हे पहा, इथून सिंधुदुर्ग किल्ला आहे सरळ 2 किलोमीटरवरून. तारकर्ली बीच जे आहे तो 6 किलोमीटर आहे. तर आम्ही पहिला तारकर्ली बीच करणार आहे. इथे पहा, हे असे रूम्स अवेलेबल आहेत तारकर्लीला याल तर. हे पहा, एस.टी. स्टँडच्या अवघ्या 10 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर हे सगळे स्टे आहेत. आणि इथून 6 किलोमीटरवर तारकर्ली आहे. हे बघा, असे रांगोळी काढलेली पूर्ण रस्त्यावर, वेलकम, सुस्वागतमसाठी. तर मित्रांनो, आम्ही इथे आलो आहे तारकर्लीच्या पुढे देवबागमध्ये.
देवबागला आम्ही बोटिंग करणार आहे, कारण की तारकर्लीला आज बंद आहे. उद्या आम्ही तिथे आमची वॉटर ॲक्टिव्हिटी जे स्कुबा वगैरे आहे ते उद्या करणार आहे. आज बोटिंग करणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता देवबाग बोटिंग सेंटर, हे सर्व मागे पहा. तर याची संपूर्ण डिटेल सांगेल. तर मित्रांनो, हा देवबागची बोटिंग पॉईंटचा तुम्ही व्ह्यू पहा. पहिला तिथून स्टार्ट करणारे हा स्टार्टिंग पॉईंट आहे आणि इथे ही एजन्सी आहे देवबाग बोटिंग, त्याच्या थ्रू करणार आहे. त्याची डिटेल मी टाकेल तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये. तर पाहू शकता अशी बोटिंग आहे. तब्बल अर्धा तास लागतो सुनामी आईसलँडपर्यंत, तिथपर्यंत जाणार आहे आणि तिथून अर्धा तास रिटर्न आणि 1 तास तिथे तुम्ही एक्सप्लोअर करू शकता सुनामी आईसलँडला जाऊन. तर हे सर्व इन्क्लूड आहे, एकदम स्वस्तात पॅकेज आहे. तुम्ही इथे नक्की विजिट करा. तर मित्रांनो, आम्ही आता बोटीत बसणार आहे. बोटीचं नाव आहे सेंट पीटर. आता अनुभव घेणार आहे. तर मित्रांनो, स्टार्ट झालेली आहे बोटिंग आमची. पाहू शकता मागे किनारा दूर चालला आहे आमच्यापासून. 4 आहे फक्त, डेडिकेटेड बोट आहे, एकदम स्वस्तात. नक्की विजिट करा या पॉईंटला. सगळे हाय करा भाऊ. समोर पाहताय ती बोट आहे, ती फक्त बोटच नाही, त्याच्यात 2 रूम, 1 किचन आहे. ती बोट जी आहे 24 तासात 2दा राऊंड मारते. डॉल्फिन पॉईंटपर्यंत, संगम पॉईंटपर्यंत जाते ती. आणि त्याचं भाडं जे आहे ते 15,000 रुपये आहे. ह्याच्यात फूड वगैरे इन्क्लूड आहे. आणि बाजूला जी दिसते तुम्हाला, ही स्कुबा डाईव्हसाठी आहे. ही जाते ती तिकडे वेंगुर्ल्याला जाते, वेंगुर्ला लाईट हाऊस. समोर पाहताय तुम्ही, हे फ्लोटवरती रूम्स आहेत. हे आता काम चालू आहे. इथे पण रूम्स आहेत, म्हणजे पाण्यावरती तरंगणारे रूम्स आहेत. हे आमच्याबरोबर गॉड डिसीज जे आहेत, हे संपूर्ण प्रवासात आमच्याबरोबर असणार आहेत आणि हे गाईड पण करतायत. सर्व कुठे पॉईंट्स वगैरे हे सर्व सांगणार आहेत. हा सर्व कोकण प्रवास आणि हा आनंददायी निसर्ग, खरंच मनाला भाळणारा कोकण. हे समोर पाहताय कांदळवन, म्हणजेच इंग्लिशमध्ये मँग्रोव्ज म्हणतात. हे तुम्ही मुंबईला पण पाहता. इथे जसे तसं जपून ठेवलं आहे. हे दादा जसे म्हणाले, इथे कट करण्यास परवानगी नाही, पण मुंबईत सर्रास कट करत चाललेत. एअरपोर्ट काय बनवत आहेत, सगळं काही चाललंय त्यावरती. समोर पाहताय हे सिगल बर्ड्स आहेत. ते मासे पकडतायत समुद्रातले. ऑस्ट्रेलियन पक्षी आहेत. हे पाहताय ते समोर मोरेश्वर आयलँड आहे. इथे सर्व वॉटर ॲक्टिव्हिटी होतात. हा बघा, इथे खाली तुम्हाला दिसतंय तो सुनामी आयलँड आहे. खाली रेती दिसते. हा आयलँड आहे, आता भरती आहे त्यामुळे दिसत नाहीये. हाही आयलँड कव्हर होत होता, सुनामी आयलँड आपल्या ह्याच्यात. हा बघा, हा समोर जो दिसतोय क्रोकोडाईल पॉइंट आहे. क्रोकोडाईल सारखा आहे, त्याचं मगरीचं तोंड झालेलं आहे. पुढे पाहू शकता. हे समोर पाहताय तो वेंगुर्ल्याचा भोगवे बीच आहे. इथून बघा पॅराग्लायडिंग पण आहे ॲक्टिव्हिटी. आणि तिथे पुढे 5 किलोमीटरवरती डॉल्फिन पॉईंट आहे, जिथे बोट दिसत आहेत तुम्हाला. आणि हा जो आहे हा मोबरेश्वर मंदिर आहे. हा देवबागचा शेवटचा पॉईंट आहे. हे जे आहे हा संगम पॉईंट आहे, म्हणजे अरबी समुद्र आणि खाडी याचा हा पॉईंट आहे. हा इथे अँकल टाकलाय, बोट जागेवर थांबवली आम्ही. तर मित्रांनो, आम्ही बोटीतून खाली उतरलोय. हा पॉईंट जो आहे हा एक सुंदर पॉईंट आहे. हे पहा तुम्ही खाली, हे पाणी बघा, किती ट्रान्सपरंट आहे, आता कॅमेरा ठेव म्हणले एकदम क्लिअर विजन आहे. चांगली पोज आली. हे पहा, इथे सर्व बोट थांबवून इथे खाली उतरतात. मध्ये हा बेट आहे, समोर पाहताय तुम्ही, समुद्र किनारा आहे चारी साईडला, मध्येच बेट आहे.
मनमोहक निसर्गाचा आनंद घेत आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. या निसर्गाचा आनंद घ्यायला, अनुभवायला बरेच आपली लोक भारताबाहेर जातात. त्यांना मी सांगेल, तो अनुभव, आनंद तुम्हाला इथेच भेटेल. या भारताच्या विविधतेच्या, मग ते निसर्गदृश्य असो व संस्कृतीची ओळख, मग त्यात भाषा, पेहराव, प्रसिद्ध फूड डिशेस असो, आणि तेही आपल्या माणसात राहून अगदी अल्प दरात. तर मित्रांनो, सर्व ॲक्टिव्हिटी झाल्या. आम्ही कोणत्या एजन्सी थ्रू केलं हे तुम्हाला दाखवतो मी. हे पाहू शकता, देवबाग सेंटर आहे हे, बोटिंग सेंटर. आणि ह्याचा नंबर पण मी तुम्हाला दाखवतो, इथे मेन्शन आहे. हा नंबर पहा. याची डिटेल मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेल. तर मित्रांनो, आम्ही समुद्राच्या किनारी, समोर समुद्र दिसतोय, तो किनारा आहे. आणि इथे जेवायला बसलो आहे आम्ही. दुपारचं आज जेवण इथेच करतोय आम्ही, तारकर्लीलाच. हे हॉटेल जे आहे हे तारकर्ली बीचच्या बाजूला, एकदम बाजूलाच आहे हॉटेल आस्वाद. इथून आम्हाला कॉन्टॅक्ट मिळाला सर्व स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करण्याचा आणि बोटिंगचाही. हे पहा, हे तारकर्ली बीच, त्याच्या आधीचं पेयन पार्क आहे. इथे ब्रेकफास्टसाठीचं, जेवणाची, आंघोळीची सोय, हे सर्व काही आहे इथे. तुम्ही जर स्टे करणार नसाल इथे, तर स्टेसाठी तर तुम्हाला मागे दाखवलं, बरीच सोय आहे इथे स्टेसाठी. स्वस्तात, आणि 1000पासून सुरुवात होते, अगदी 4-5 हजारापर्यंत पर नाईट. 4 ते 5 लोक राहू शकतात असं. आता बीचवरती जाऊयात, तारकर्ली बीचला. तर मित्रांनो, पाण्याचा आनंद घेऊया समुद्रात, सपाटीवरती. हे पाणी पहा, एक नंबर. पाणी बघा, हे बघा, एकदम क्लीन. हा आहे कोकण, तारकर्ली बीच. कशाला जाताय गोव्याला? या कोकणात या, एन्जॉयमेंट सेम तसाच. तर मित्रांनो, तारकर्ली देवबाग एक्सप्लोर करून आम्ही दांडे बीचला आलो आहे फिश घ्यायला. हे फेमस फिश मार्केट आहे मालवणमधले. तर मित्रांनो, उद्या आम्ही वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी येथेच करणार आहोत. ते मी माझ्या नवीन एपिसोडमध्ये एक्सप्लोर करेल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.